नमस्कार. मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. सगळं घर साफसफाई चाललेली असते. आनंद आणि बाबा तिच्याकडे बघतच असतात चोरून. बाबा, तुमचा माणूस वेळेवर येणार आहे ना? हो, येणार आहे. घाबरू नको. अशी साफसफाई करत असते, मन लावून काम करत असते. भरोशाचा माणूस येणार म्हटलं ना, आनंद येणार तो आता. ही रेवा थोडंसं साफसफाई करते आणि लगेच जागेवर झोपून घेते. एक नंबरची काम चुकार बाई हिच्याकडे बघतोच. बाबा बाहेर कुठे चालला? काम चुकार असली तरी आपण लपलो ना, कळतंय का तुम्हाला? बाहेर गेल्यावर कळणार नाही का आपण बाहेरचे म्हणून? त्यामुळे जायचं नाही, आपण फक्त गंमत बघायची. इथेच थांबत जाऊ नका. झोपू द्या, डुलकी मारू द्या, नाही तर शांत बसा. तुम्ही शांत बसा. काही घेणं देणं तिचं काम आहे ना, ती करेल. माणूस येत नाही ना, त्याच्याकडे लक्ष द्या, तर रेवाकडे लक्ष देऊ नका. आनंद तर रागवलेला असतो शशिकांतला. आता काहीतरी बोलायला लागतात तेव्हा काय बेल वाजलेली असते. आला माझा माणूस आला की रे, त्याला हात मारला की माणूस आला, लगेच बेल वाजते. रेवा बेल वाजली म्हणजे अरे माणूस आला. आनंद हो आता ही झोपलेलीच असते. तिला काही बेल वाजते, काही देणं घेणं असतं, दमलेली असते, त्यामुळे ती झोपी जाते. चांगल्या आणि उपयुक्त कॉन्टेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता कसं ट्विस्ट येतो ते बघतच राहा. तू आता रमा अक्षय बरोबर बोलत असते की 9 वर्षांनंतर अॅनिव्हर्सरी एकत्र सेलिब्रेट करतोय. फार छान वाटतंय. विचार सुद्धा केला नव्हता की आपण एकत्र करू शकतो. दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो म्हणजे जातो, फक्त कॅलेंडरवर असतो. ऍक्च्युअल मध्ये आजच आपण एकत्र येऊन एकत्र असा छान असा दिवस साजरा करणार आहोत. हा छान गप्पा मारत असते. अक्षय सुद्धा ऐकत असतो, तिच्या बोलण्याला रिस्पॉन्स करत असतो. इतके दिवस आपण कसं जगलो, काय जगलोय ते तुलाही माहिती, मलाही माहिती. अक्षय, आपण परत एकत्र येऊ, छान असं जगू, ही अपेक्षा सोडून दिली होती. सगळं सोडून दिलं होतं. अक्षयच्या अशा वागण्याने तर मी आताच सध्या आपण हे एकत्र जगूया हे सुद्धा मी सोडूनच दिलं होतं की नाही, आपण एकत्र नाही सेलिब्रेट करू शकत. तर थेट हो, तुझ्या मनात जे चाललंय ना, एक्झॅक्टली तेच माझ्या मनात चाललंय. मागच्या 9 वर्षांचा विरह आहे ना, तो आपल्याला भरून काढायचा आहे. कव्हर करता येईल तेवढा कव्हर करायचा. कळतंय का रमा तुला? भरून टाकायचं आणि मागचं सगळं पुसून टाकायचं. कोरी पाटी करून नवीन जगायला सुरुवात करायची. ही अॅनिव्हर्सरी अशी काही धूमधडाक्यात साजरी करायची ना की बघ अक्षय, अॅनिव्हर्सरी कशी एन्जॉय करायची, कशी सेलिब्रेट करायची याचा विचार करत असतात. छान असं त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. कसं जायचं, काय, सगळे काही प्लॅनिंग त्यांनी परफेक्ट अशी करायला सुरुवात केलेली असते. अशी रोज मला आय लव्ह यू म्हणणार असेल तर नाटक सुद्धा रोज करायला तयार आहे. पण असंच मूड मध्ये मला आय लव्ह यू म्हणायचं. तू कळते का तुला? म्हण पुन्हा एकदा म्हण ना. आता डायरेक्ट अॅनिव्हर्सरीला म्हणायचं, आता काहीच नाही म्हणायचं. काय यार, अशी काय करतेस तू? बेड बघीन रिलॅक्स. आता महत्वाचं काम आहे, महत्वाचा फोन पण करायचा आहे. आता फोन ठेवते, चल उशीर होतोय. महत्वाचा फोन म्हणजे माझ्यापेक्षाही महत्वाचा फोन येणार आहे का? हो, तुझ्यापेक्षाही महत्वाचा फोन येणार आहे. हा तरी डार्लिंगचा माझ्या. चला आता फोन ठेवतीच. अशी काय झोप लागलेली असते की दाराची बेल वाजते तरी पण उठायला तयार नसते. माणूस बेल वाजवून थकलेला असतो. डायरेक्ट आतमध्ये येतो आणि रेवाच्या समोर उभा राहिलेला असतो. अक्षय मुकादम आहे का? रेवा थोडीशी डोळे उघडते. अक्षय नाहीये घरी. पार्सल आलं असेल तर देऊ शकताय तुम्ही. रेवाणी निघून जा. तो म्हणतो नाही ठेवू शकत. आणि जाऊ तर अजिबात शकत नाही. पार्सल ठेवा आणि निघा ना, आता डोळे उघडलेले असतात. सरकारी काम आहे. सरकारी असंच नाहीये पार्सल ठेवायचं आणि निघून जायचं. मॅडम डोळे उघडा. नोटीस म्हटलं की खाडकन अशी उठते आणि उभीच राहिलेली असते. काय म्हणताय तुम्ही? नोटीस बोला की. तो माणूस म्हणतो कसं आहे ना मॅडम, माणूस आता पायापासून डोक्यापर्यंत रेवाला बघतो. अक्षय मुकादम यांच्या कोण आहे आधी मला सांगा, म्हणजे मला बोलता येईल काहीतरी. काकू, मावशी, सासू, नक्की कोण आहात तुम्ही? अक्षयचं आणि तुमचं नातं काय सांगा बरं. स्क्रिप्ट लिहून दिले बाबा. आनंद म्हणतो काय बोलतोय हा? बोलायचं सोडून हे काय? अरे स्वतःची डिक्शनरी चालली काय थोडीफार? तू शांत बस ना आनंद. त्याची 100 रुपये कापतोच. जरा जास्तीच बोलायला लागला. 100 रुपये कापतोच म्हटलं होतं. प्रोफेशनलला बोलवा. हे असले नको. कामवाली बाई आहात का तुम्ही? रेवाला इतका राग आलेला असतो. काकू, मावशी, मामी, कामवाली बाई सगळी विशेषणं देऊन झालेली असतात. आता शशिकांत आणि आनंद तोंडाला हात लावून हसत असतात की रेवाची काय जिरवतोय तो. सरकारी काम आहे, जरा रिस्की असतं बरं बाई. गैराच्या हातात देता येणार नाही. त्यांच्या जवळचं कोणीतरी मेन माणूस असेल तर मला सांगा, मग त्यांच्या हातात मला देता येईल. अक्षय मुकादम यांची होणारी बायको आहे, त्यामुळे पार्सल माझ्याकडे नक्की देऊ शकता. कळतंय का तुम्हाला? तुझ्याकडे बघून वाटत नाही ही बायको आहे म्हणून. आणि बायको काय होणार आहे त्याची? काही देणं घेणं? ही घ्या नोटीस. बायको असू दे नाही तर मावशी. मला काय करायचं त्याने? नोटीस दिलेली असते रेवाच्या हातात आणि आता यांना कागद असतो त्यावर सही करा असं तो म्हणतो. रेवा त्याच्यावर नावच नाही तर सही कुठे करायची? रजिस्टर लागतात. हो, काल संपलं. मग आज नवीन घेऊन आलो. तुमच्या हाताने उद्घाटन सही करा, मी बघतो बाकीचं नाव
नाव गाव काय लिहायचं. त्याने सगळं सावरलेलं असतं. हे तर रेवाने बरोबर पकडलेलं असतं की नाव कसं नाहीये याच्यावर. माझं नाव तोंड गोड केलं पाहिजे खरं तर. नका करू, मला उशीर झालाय बरं. रेवा रागाने बघत असते त्याच्याकडे. एक गोष्ट सांगू का, या घरावर काहीतरी विघ्न येणार आहे, काहीतरी विचित्र असं वाटतंय. आतापर्यंत मी ज्यांना ज्यांना नोटीस दिली ना त्या लोकांच्या घरावर काळे ढग आले, काळे ढग. सावध राहा बरं, काळे ढग येतात. सावध राहणं फार गरजेचं आहे. तो आता घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जरा जास्तीच बोलत असतो. नोटीस दिलेली असते, ओव्हर ऍक्टिंग करून तो निघून गेलेला असतो. आता शशिकांतचं तर काम झालेलंच असतं की नोटीस हातात पडली आहे ना, चला बाबा काहीतरी चांगलं घडलं. ते काय माणूस होता, काळे ढग काय बडबड करत होता त्याचं त्याला माहिती. मूर्ख कुठलंच. आता रेवा बाहेर चाललेली असते, तेवढ्यात मयुरी आलेली असते पळत पळत. अगं थांब थांब, मग काय बोला की आता बाहेर यायचं नाहीये, इथेच थांबायचं. कळतंय का तुला? अक्षाला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं म्हटल्यावर काहीतरी सॉलिड प्लॅन केलं असणार आहे, यात शंकाच नाही. बरोबर ना? हे कसं आहे ना, तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय ना ते खूप आहे. आणि मला इतकं कसं तरी होतंय, छानही वाटतंय आणि थोडं लाजल्यासारखं होतं की माझ्यासाठी अक्षयसाठी तुम्ही काय काय करताय आणि किती किती धडपड करताय. बरोबर, म्हणजे आम्ही जे करतोय अक्षयसाठी ते उपकार वाटते तुला. आणि तू आणि अक्षयने जे काय काय केलंय ते सुद्धा सगळं बोलून दाखवू का तुला? तू आणि अक्षयने रमा आमच्यासाठी जे काही केलंय ना ते आम्ही कधीच विसरू शकत नाही, या जन्मात तर नाहीच. तू आणि अक्षय आमच्याशी जे वागलाय ते कोणीच वागू शकत नाही आणि कोणीच एवढी काळजी घेऊ शकत नाही. एवढी काळजी तुम्ही घेतली खरंच खरंच. तुमचे सुद्धा उपकार मानावे तेवढेच कमी आहेत. अक्षयने आणि तू जे केलं ते कोणीच केलं नसतं. काय चाललंय ताई, हे कशाला बोलून दाखवताय? मग तू बोलून दाखवतेस आम्ही जे केलं आणि आम्ही बोलून दाखवलं तर त्यासाठी आमच्या मुलांसाठी जे काही केलंय ना ते कोणीच केलं नसतं. त्यामुळे आम्ही जे करतोय ना ते किरकोळ आहे. कळते? अक्षयने जे काही केलंय ना ते कोणीच करू शकत नाहीये रमा. त्यासाठी आम्हाला जे काही थोडंफार चान्स मिळतोय त्याचं काहीतरी करण्याचं तर करू दे की. आनंदच आहे आम्हाला आणि म्हणूनच आम्ही अगदी आनंदाने करतोय. कळते ना रमा? राग राग केला, वाईट वागले, नको नको ते बोलले तुला, वाईट वागणूक दिली, या गोष्टीचा नेहमीच पश्चाताप होतो. तू इतकी चांगली आहेस, सगळ्यांना इतकं समजून घेते तरी सुद्धा तिरस्कार केला आणि रागरागच करत राहिले. या गोष्टीचा नेहमीच पश्चाताप होणार आहे रमा आणि तो कायम होत राहणार आहे रमा. नका ना असं बोलू ताई, प्लीज. कशाला त्या मागच्या गोष्टी आता द्या ना सोडून. आता रेवा तो कागद म्हणजे ते एनवेलप हातात असतं, कसली नोटीस असेल, तो काय बोलत होता. आता नोटीस बघायलाच लागणार एक्झॅक्टली काय या नोटीस मध्ये वगैरे. ती वाचायला लागलेली असते, हातात घेते तर काय आणि आता उघडून वाचणार तेवढ्यात काय. शशिकांत मुकादम तिच्या बाजूला उभेच असतात. पोस्ट करून काहीतरी आले नोटीस वगैरे म्हणे कसली तरी. रेवाने ती नोटीस घेऊन वाचायची, ते शशिकांतने उचलून घेतलेली असते आणि स्वतः वाचणार असं दाखवलेलं असतं. पटकन अगं काय, अहो बाबा कसली तरी नोटीस आहे म्हणे, आताची नोटीस आहे काय म्हणत होता तो माणूस. नोटीस आता शशिकांत मुकादम ऍक्टिंग करायला लागलेली असतात. सॉलिड. अरे देवा, हे काय झालं? अरे देवा, कसं रे देवा, काय हा दिवस बघायला लावलाय. आता देवा म्हणते बाबा काय झाले बाबा, तुम्ही एवढे का घाबरलाय आणि काय एवढे पॅनिक होताय, काय झालंय, काही कळेल का बाबा, सांगा काय झालंय ते. तेवढ्यात काय आदन पळत आलेला असतो. अहो बाबा काय होताय, काय झालं, एवढे का ओरडताय तुम्ही. देवा कुठे गेली ती खुर्ची, बसायला मिळत नाहीये, काय झालं काय झालं. हात लावलेला असतो, काय तुमच्या हातात बघू. अरे काय बघतोय, नोटीस नोटीस. लागली सत्यानाश झाला, सगळं सगळं वाटोळ झालं. ते वाचलेलं असतं, आनंद सुद्धा तीच रिॲक्शन, तीच ऍक्शन देतो. शिट, काय वाचतोय बाबा हे, काय झालंय बाबा, काय झालं एक्झॅक्टली, सांगताय का तुम्हा दोघांना एवढं टेन्शन आलंय. सांगा ना बाबा त्या नोटीस मध्ये एक्झॅक्टली काय आहे. वाट लागली वाट. थांबा 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 बाबा, तुम्ही आधी पाणी प्या बरे आणि रिलॅक्स व्हा. अरे बाबा पटकन बाबांना पाणी देते. फार तिला काळजी वाटत असते आपल्या बाबांची. मला वाटलंच होतं कधी ना कधी हे होणार आहे आणि होणारच आहे आणि ते झालंच आहे शेवटी. अहो बाबा काय झाले, स्पष्ट बोला, जी करू नका. पाणी घ्या बाबा प्लीज, तुम्ही आधी शांत व्हा बरं. अक्षयला आजच्याच हजर राहायचं, तो जर हजर राहिला नाही तर मोठा घोटाळा होऊन जाणार. वाटतच होतं कधी ना कधीतरी होणार आणि ते नेमकं आज होणार असं माहिती नव्हतं. आज होईल असा अंदाज सुद्धा नव्हता मला. पण नोटीस कसली कळेल का तुला, काय सांगू रेवा, कसली आणि काय नोटीस तुला काय कळणार. फार फार वर्षांपूर्वी नेहमीप्रमाणे पैशांची गरज पडली. आता गरज तर प्रत्येकाला असते, मला तर फारच गरज पडली होती. मग मी काय मागचा पुढचा काही विचार केला नव्हता. फार फार वर्षांपूर्वी ना अक्षयच्या नावावर कर्ज उचललं होतं. नेहमीप्रमाणे परतफेड करताच आली नाही. ते कर्ज तसं आणि तसंच राहिलं, माझ्या मागे लागले आणि अक्षयच्या नावावर मोठा डाग लागला. आता अवघड झाले, कुणाचं नाही पण अक्षयचं अवघड झाले. ते लोक आता पिच्छा करणार माझा नाही तर अक्षयचा, कारण त्याच्या नावावर कर्ज होतं. त्यामुळे वसूल सुद्धा अक्षयकडनंच करायचे, फेड सुद्धा अक्षयलाच करायचे. कर्जदार गेलाय कोर्टात, आता सगळं शेकतंय अक्षयला. कर्ज काढलंय मी, फेडलं नाही मी आणि आता परतफेड करायची पाळी आली अक्षयला. सगळं भोगतोय माझा अक्षय बिचारा एकटा. त्याच्या नावाने नोटीस काढली आणि त्याला कोर्टात बोलवले आजच्या आज. तो जर आजच्याच हजर राहिला नाही तर केस केली आणि कोर्टात आजच्याच हजर राहायचे असं बजावून सांगितलं. आज जर आम्ही हजर राहिलो नाही तर त्याचे वाईट परिणाम होणार आणि मग तो माणूस काय करेल हे आपण काही सांगू शकत नाहीये. नोटीस यायला फार उशीर झालाय आणि आपल्या
आपल्याकडे आजच्या जाण्याशिवाय काही पर्यायच नाही. काय देवादेवा करून डोक्याला हात लावत असतात. आनंद म्हणतो, अहो बाबा ऐका की बाबा, जरा शांत व्हा ना. चांगली अशी ऍक्शन केलेली असते शशिकांतने आणि बरोबर रेवाला पटलेलं असतं की खरंच बाबांना टेन्शन आलं आणि काहीतरी भयानक कसं घडलंय. बाबा धीर धरा. शशिकांत नाटक करत असतो. आनंद म्हणतो, बाबा धीर धरा, प्लीज बाबा धीर धरा. खचून जाऊन कसं चालणार आहे बाबा, सांगा बरं, खचून जाऊन काही होणार आहे का? प्लीज बाबा धीर धरा, यातून काहीतरी मार्ग निघेल. बाबा रिलॅक्स व्हा. अशी काय तोंडाची ऍक्शन की खरोखर डोंगर कोसळलाय. आता काही पर्यायच नाहीये, रस्ताच उरलेला नाहीये. फार अडचणीत सापडली. काय ऍक्शन केलेली असते की रेवाला आता पटलेलं असतं बाबा जे करताय ते फार सिरियस आणि फार सिरियस गोष्टी घडणार आहेत इथून पुढे. आणि अक्षयवर फार मोठं भयानक असं संकट आलंय हे आता रेवाला कळून चुकलेलं असतं. तसे बाबा म्हटलं जातात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढूच नये, कारण जो कोर्टाची पायरी चढतो त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं. आणि आता आपल्या अक्षयचं अक्षय आयुष्य बर्बाद होतंय की काय? आनंद या झालेल्या घिसेपिटे पुराण्यात त्याच काय म्हणी माझ्यावर लागतोय. काहीतरी नवीन आणि पर्याय मला सुचव. जे आहे तेच ते सांगण्याचा प्रयत्न करू नकोस मूर्ख कुठलं. ढगावर काळे ढग दाटून आले बाबा. तू मगाशी आला होता ना हे लेटर द्यायला, तो सुद्धा ते ढग बीग दाटून आले काहीतरी बोलत होता. अगं माझे म्हणी कुठे कुठे काय काय म्हणलो, कुणीतरी वापरत असेल माझे डायलॉग मला परत मारायला लागले. काय लोक काय करू शकतोय बाबा ह्याच्यावर, काय करू शकतो? मला असं वाटतं आपण पैसे भरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? नाही, त्याला पैशांची गरज नाहीये ग बाई. पैसेवाला माणूस येतो, एक नंबरचा पैसेवाला माणूस. त्याला काही देणं घेणं नाहीये. फक्त अब्रू काढायची, खानदानीला बरबाद करायचे, आपल्या फक्त नासधूस करायची, आपली बरबादी करायची म्हणून तो कोर्टाची पायरी चढला. नाहीतर त्याला एवढ्या पैशांची गरज नाहीच आहे. पैशांची गरज आहे म्हणून तो केस करतोय असं नाहीये. त्याला फक्त आपले धिंडोडे काढायचे आहेत ना, आपली वाट लावायची ना म्हणून कोर्टाची पायरी चढला. म्हणजे आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. आता माझे डायलॉग मला परत मारायला लागलेत काय लोक. काय करू शकतोय बाबा, याच्यावर काय करू शकतो? मला असं वाटतं आपण पैसे भरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय का? नाही नाही नाही, त्याला पैशांची गरज नाहीये ग बाई. पैशावाला माणूस येतो, एक नंबरचा पैशावाला, त्याला काही देणं घेणं नाही. फक्त अब्रू काढायची, खानदानीला बरबाद करायचंय, आपला काही नासधूस करायची, अनंत म्हणतो बाबा आपली बरबादी करायची म्हणून तो कोर्टाची पायरी चढला. नाही त्याला एवढ्या पैशांची गरज नाहीच. पैशांची गरज आहे म्हणून तो केस करतोय असं नाहीये. त्याला फक्त आपले धिंडोडे काढायचे आहेत ना, आपली वाट लावायची ना म्हणून कोर्टाची पायरी चढला. आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. हो, आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. अक्षयला जाऊन तिथे हजर होणं एवढा एकच पर्याय समोर आहे. ताण करून घेऊ. अक्षयला फोन कर, मी बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि अक्षयला जे काही घडलंय ते सगळं सविस्तर सांग. आत्ताच्या आत्ता मुंबईला हजर व्हायचे कोर्टामध्ये. आत्ताच्या आत्ता निघायला लाव. अजून काही वाढायच्या आधी त्याला मुंबईला निघायला लाव आणि तू स्वतः फोन करून सांग. तोपर्यंत बाबांना मी दवाखान्यात नेतो आणि बघतो त्यांच्या तब्येतीचं काय. हो, मी लगेच अक्षयला फोन करून सांगते. हायकोर्टात निघायचंय. आत्ताच्या आत्ता मुंबईला आहे, तिथून तसंच मुंबईला निघ म्हणून सांग. तू जा घेऊन. मी करते अक्षयला फोन. रिलॅक्स रिलॅक्स, मी लगेच फोन लावते. वाकडे वाकडे होत होत दवाखान्यात चाललेले असतात. सावकाश बाबा, सावकाश बाबा ग. माझी पोरगी किती काय करते, सगळं शशिकांत चाललेले असतात तरी ह्या रेवाच्या वाटेला जातात. ची सून ग माझी बाई ग, काय कौतुक करत असतात तिचं. फोन दुरुस्त करून दिला ना, आता पटकन फोन लाव ग माझ्या पोराला. ग बाई, मी सगळं सांभाळून तूच घे. तू सांभाळ सगळी जबाबदारी, तुझ्याकडे आहे ग बाई. आता शेवटचा क्षण मोजतात असं बोलायला लागलेले असतात. अनंत म्हणतो बाबा तुम्ही काय बोलताय, खूप होतंय हो, ऍक्शन होते, थोडं थोडं कमी कमी होतंय का बाबा? अनंत तर जोरात ओरडतो. हो ना रे, फार त्रास होतोय. अरे त्यांना घेऊन स्थान राहिलेले नाही. शशिकांत हातपाय हलवत हलवत चाललेले असतात, जणू काही त्यांना चालताच येत नाही. अनंत म्हणतो काय त्रास देताय बाबा, ओव्हर ऍक्शन करताय तुम्ही. वाटच बघत असतो रेवा कधी फोन लावते आणि कधी माझा पुढचा प्लॅन सुरू होतो. बरोबर रेवाने फोन लावलेलाच असतो. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अक्षयला फोन लावत असते रेवा, पण ते अक्षय फोन उचल, फार महत्वाचं काम आहे. अक्षय फोन उचल, फोन उचलणं गरजेचं आहे. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अक्षय प्लीज प्लीज पिकअप द फोन. फोन वाजू देतो, एन्जॉय करत असतो. वाजू दे काय वाजायचं तेवढा वाजू दे. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कंटेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रिंग वाजून 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 अगदी ती तिकडे हैराण परेशान झालेली असते की हा का फोन उचलत नाही. हॅलो रेवा, बोल की. काय ग, तुलाच फोन करणार होतो. बोल ना रेवा, आठवणीत हरवलं होतं. सारखा तुझाच विचार असतो बघ रेवा.
पावभाजी म्हणते खाऊ, जरा माझं नाही तर ऐकतोस चांगल्या का? रेस्टॉरंटला नंतर जाऊ, तुझं तुला काय हवं ते ते सांग. करू. म्हणजे ऐक ना आज रेवा, आपण एन्जॉय मी काय करू म्हणतोय, एकंदरीत, मला अरे असं म्हणायचं. मी अक्षय काय अक्षय म्हणते ते ऐकतोस का? मी महत्वाचं काय आहे म्हणते ते आधी म्हणतो. ऐकून आता घेतोस काय का? नाही, ते म्हणतो प्रचंड आईस्क्रीम बिझी आहे. खाऊ. माझ्या प्रचंड आज बिझी असलेल्या अक्षय म्हणतो कामातून आपण मी enjoy मोकळा करू, झालो इकडे की फिरायला तुला जाऊ, फोन तिकडे लावतो. फिरायला जाऊ, मग आपण आईस्क्रीम भेटूया, खाऊ, हे खाऊ, कॉफी ते पिऊया, खाऊ. पावभाजी दिवसभर खाऊया, मी नाहीतर तुझ्यासाठी चांगल्या वेळ काढणार रेस्टॉरंटला आहे. जाऊया. अरे अक्षय तुला जरा हवं ते ऐकतोस का? करूया. तुझे म्हणतोय म्हणजे ते सगळं एकंदरीत मला ठीक आहे, असं पण मी म्हणायचंय, काय म्हणते ना, अक्षय सिरियसली ऐकतोस अक्षय का? ऐकतोस का? प्लीज मी अक्षय काय म्हणते माझं ते म्हणणं आधी ऐकून सिरियसली घेतोस ऐक, का? जरा अक्षय ऐकून घे म्हणतो माझं. मी आईस्क्रीम फार खाऊया आज. महत्वाच्या अक्षय कामासाठी म्हणत फोन असतो लावलाय. आपण एन्जॉय करूया, तेव्हाची तकतक इकडे चाललेली फिरायला असते. जाऊ, तिकडे अक्षय फिरायला जाऊ, रिलॅक्स मध्ये आईस्क्रीम टाइमपास खाऊ, हे करत खाऊ असतो. ते खाऊ. आपण हे करू, दिवसभर मी आपण ते तुझ्यासाठी करू, वेळ कारण त्याला काढणार माहितीये आहे. तिला अरे न्यायची अक्षय वेळच जरा येणार ऐकतोस नाहीये. का? कुठेतरी बाहेर म्हणतोय ते घेऊन सगळं जायचं, ठीक आहे. तिच्याबरोबर अख्खा पण मी दिवस काय म्हणते ना, घालवायचा. सिरियसली यासाठी ऐकतोस का? वेळ नाही. प्लीज अक्षय, मुद्दाम माझं तिला म्हणणं दाखवायचं असतं सिरियसली की ऐक अक्षयला जरा. तिची किती ऐकून काळजी घे आहे, माझं. तिच्याबरोबर मी वेळ फार घालवायचा. महत्वाच्या कामासाठी सगळी फोन सगळी लावलाय. नाटकं चाललेली रेवाची असतात तकतक अक्षयची. ती चाललेली बिचारी असते. जीव तोडून अक्षय त्याला रिलॅक्स म्हणते, मध्ये टाइमपास काहीतरी करत असतो. सिरियसली ऐकतोस का? आपण मी हे काय करू, आपण सांगतेय. ते करू, टेन्शन नाही कारण त्याला Actually माहिती आहे खूप तिला मोठा न्यायची problem वेळच झाला. येणार तुला नाहीये. आत्ताच्या आत्ता कुठेतरी मुंबईत जायला बाहेर लागणार आहे घेऊन जायचं, कोर्टामध्ये. तिच्याबरोबर कोर्टात अख्खा हजर दिवस राहायला लागणार आहे. घालवायचा, आत्ताच्या आत्ता त्यासाठी वेळ काहीही न नाहीच. सांगता, वेळ मुद्दाम न तिला वाया दाखवायचं घालवता. असतं की काय अक्षयला काय तिची किती सांगतेस तू? काळजी आहे, नोटीस आली आणि तिच्याबरोबर आजची वेळ तारीख घालवायचा हायकोर्टात आहे. direct. सगळी कसली नाटकं काय? चाललेली असतात कर्ज अक्षयची. घेतलं होतं आधी, ती त्या बिचारी जीव संदर्भात तोडून त्यांनी त्याला direct म्हणते, हायकोर्टात काहीतरी हे केलंय. सिरियसली त्यामुळे तुला ऐकतोस का मी आत्ता काय हजर सांगते. व्हायलाच लागणार, नाही तर टेन्शन आहे arrest का रे? करतील तुला. ऍक्च्युली बघायला खूप लागणार मोठा ना. प्रॉब्लेम या झाला. आधी जे तुला वकील आत्ताच्या सगळं आत्ता हँडल मुंबईला करतात ते जायला चांगलेच लागणार ते आहे करतील की सगळं कोर्टामध्ये. हँडल. कशाला कोर्टात नवीन हजर वकील राहायला बघायचा आहे? लागणार रेवा आहे. म्हणते ठीक आहे आत्ताच्या ठीक आहे. आत्ता. तरी आता पण काही काहीही गरज न लागली तर मला सांगता, नक्कीच वेळ सांग. न फोन वायाला करतो आणि घालवता. बोलून घेतो. काय मला काय सांग सांगतेस रेवा, तू? कुठे आहेत ग? नोटीस आली आणि तब्येत आजची खराब झाली, तारीख मग आनंद दादा हायकोर्टात डॉक्टरांकडे घेऊन डायरेक्ट गेलाय. कसली काय? आता आणि कसं कर्ज व्हायचं घेतलं रेवा? होतं आधी, त्या त्यांना सोडून संदर्भात मुंबईला त्यांनी नाही जाऊ डायरेक्ट शकत हायकोर्टात रेवा. हे केलंय. मी येऊ का त्यामुळे तुला बाबांच्याकडे? आता केस हजर हरलो तरी व्हायलाच लागणार चालेल. नाही मी तर येतो अरेस्ट ते करतील. बाबांच्याकडे. बघायला बाबांची लागणार तब्येत आहे ना. महत्वाची या आधी जे माझ्यासाठी. वकील झाली सगळे तरी हँडल चालेल, करतायत पण ते मी काय चांगलेच कोर्टात आहेत. जात नसते. ते नाही, या करतील की अवस्थेत सगळं एकटं सोडून हँडल. नाही मुंबईला कशाला जाऊ नवीन शकत आहे वकील मी. बघायचा काय आहे. बोलतोयस रेवा तू? म्हणते वेडा आहेस ठीक आहे का? ठीक आहे, महत्वाची तरी पण की काही नाही? गरज मग लागली तू तर काय मला बोलतोयस? नक्कीच सांग. तू जाऊन आणि फोन तिकडे करतो आणि सोक्ष बोलून मोक्ष घेतो. लाव, मग मला इकडचं सांग बघूया. रेवा आणि कुठे आहेत ग बाबांची काळजी बाबा? करू नको. आमच्या तब्येत खराब दोघांची झाली? काळजी मी मग घेते. आनंद दादा व्यवस्थित डॉक्टरांकडे सांभाळते घेऊन बाबांना. गेलाय. तब्येत सुद्धा बाबा बघूया. आम्ही आजारी आहेत. डॉक्टरांकडे आता नेलंय कसं ना. व्हायचं? सगळं रेवा सांभाळणार त्यांना आहे सोडून मी. अक्षय मुंबईला आता नाही जाऊ शकत. इकडे फोनवर म्हणतो रेवा की मी येतो बोंबल का बोंबल बाबांच्याकडे? खुणा खाना केस खुणा हरलो करत तरी असतो. चालेल. त्याला मज्जा मी वाटत येतोच असते की आता कशी बाबांच्याकडे. जिरती. बाबांची खूप तब्येत आभारी महत्वाची आहे मी. तुझ्याकडनं माझ्यासाठी. हीच अपेक्षा जेल होती आणि झाली तू तरी तसंच चालेल, वागतेय पण मी रेवा. काय कोर्टात खरंच जात तू खूप नसतो. छान आणि या अवस्थेत चांगली एकटं हँडल सोडून करते नाही ही मुंबईला जाऊ सिच्युएशन शकत झालेलं मी. असतो. हे रेवाचं काय कौतुक बोलतोयस करत तू? असतो. वेडा तसं आहेस का? रेवाला फार छान महत्वाची वाटत आहे असतं की की नाही? खरंच मी मग खूप तुझे छान काय वागते आणि बोलतोयस? अक्षय तू सुद्धा मला जाऊन किती आधी तिकडे अप्रिशिएट सोक्षमोक्ष करतोय. लाव, किती माझी मग काळजी इकडचं घेऊन बघूच. एवढ्या आणि परिस्थितीत सुद्धा बाबांची काळजी करू कौतुक नको. करतोय. मी आमच्या कशी चांगली दोघांची ही ही काळजी सांगण्याचा मी दाखवण्याचा घेते. प्रयत्न करतोय. व्यवस्थित वा. सांभाळते तू बाबांना. बाबांची काळजी घे. तब्येत मी सुद्धा लगेच बघूया. आता मुंबईला आम्ही निघतो. डॉक्टरांकडे Direct आता नेलंय ना, मुंबईलाच जातो आणि सगळं मग काय होतं सांभाळणार काय आहे नाही मी. तुला मी अक्षय सांगतोच आता इकडे फोनवर. फोनवर बाय रेवा. म्हणतो की बोंबल बोंबल खुना तुझी खाना काळजी खुना घे, करत तुझी असतो. सुद्धा काळजी त्याला घे. हो, मज्जा हो, वाटत अक्षय, असते तू की जपून आता जा कशी आणि जिरतीये सगळं काही हिची. व्यवस्थित तिथे खूप manage आभारी कर. आहे बंद मी. केलेलं असतं तुझ्याकडनं अक्षय, हीच इतकं अपेक्षा जोरजोरात होती. हसायला आणि तू लागलेलं तसंच असतं. कारण वागतेस त्यांनी रेवा. उल्लूद खरंच काढलेलं तू असतं खूप या छान आणि रेवाला. चांगली हँडल नको नको करते. ती ही नाटकं केलेली सिच्युएशन असतात. तिला आदर्श इमोशनल सून आता ब्लॅकमेल पटापट केलेलं पॅकिंग असतं करत आणि असते. या तिला सगळ्यांच्या जायचं असतं, नाटकाला ऑलरेडी बिचारी उशीर फसलेली झालेला असतो. असते. ती सगळी जोरात तयारी अक्षय करून हसत पटापट असतो. निघालेली बाजी असते मारली किंवा कसं त्याला निघणारच वाटत असते. असतं. मागे म्हणे उभं आता राहून बॅग रेवा वगैरे हसत भरायला असते. सुरुवात हिला केलेली काढून असते. देते एकदाची सगळी मग तयारी सगळे घर व्यवस्थित माझ्या सुरू असते. ताब्यात येणार. आणि सगळं आता काही रमासाठी मी डबा हँडल वगैरे करू तयार शकते. पण केलेला त्यासाठी असतो रमाला आणि रमा काढून छान देणं अशी फार बॅग भरत गरजेचं असते वाटत कारण असतं. तिला जायचं अगं असतं आणि झाली का 4-5 तुझी दिवस तयारी? हे म्हटल्यावर टिफिन छान वगैरे असे आणले कपडे वगैरे तुझ्यासाठी. जास्तीचे आवर घेऊन आता चाललेली पटापट. असते. टिफिन तिला खरी रस्त्यात खाऊन परिस्थिती घे किंवा सांगायलाच तिथे नको. गेल्यावर हा नाही तर वेळ वाचणार पोरीपेक्षा ना घर गं. कुठे सांभाळणं, जाऊन घरची थांबायचं, परिस्थिती खायचं सांभाळणं वगैरे. फार आणि छान आरोही वाटेल. तरी हिच्याची पटकन आदर्श पोचशील. सून तुला जागी कळते का?
रमा आणि म्हणते रेवा थँक्यू म्हणते की सो मला मच. काही किती चान्स काळजी मिळायचा घेतेस तू नाही. लेमा. माझ्या वाटेचं टेन्शन आलंय सगळं कधी क्रेडिट एकदा हीच आरोही घेऊन जवळ जायची. जाते आणि तिची त्यापेक्षा काळजी हिला घेते काही असं खरी झालंय बघ परिस्थिती मला. कळून देऊ अजिबात नको काळजी करू असंच मला नको. मी वाटतंय. सगळं काही हँडल हिला करणार काय आहे. घडलंय माझ्या ना हिला पद्धतीने सगळं सांगायलाच काही नको. मॅनेज रेवाने करते मी. प्लॅन तू केलेलं रिलॅक्स असतो जा आणि तिथे. रमाला फक्त काढून द्यायचं आरोही आणि कशी सगळं बरी होईल क्रेडिट मीच त्याच्याकडेच घ्यायचं लक्ष असं दे. रेवाच्या कळते का डोक्यात तुला? असतं. फुल तिच्या भरले एवढे तब्येतीपेक्षा कसले घर कपडे घेऊन सांभाळणं फार चालली असतो. गरजेचं वाटतं असं हिला. कर की काही कारण सामान आहेच ती तिकडेच ठेवून आदर्श येते. सून. आरोही तर तिकडे पटापट म्हटल्यावर packing करत सारखं जाणं असते. येणं तिला चालूच जायचं असतं. राहणार ना Already सुट्टी उशीर झालेला येईपर्यंत. असतो. मग काही ती सामान सगळी तिथेच तयारी ठेवेल करून म्हणून पटापट जास्तीचे सामान निघालेली घेऊन असते चालली किंवा मी. निघणारच आली तर असते. गडबड मागे नको. उभं मग राहून रेवा जास्तीचे हसत सामान असते. घेऊनच हिला चालली काढून मी. देते परत एकदाची. कशाला मग नको का सगळे बाबांना घर घेऊन. माझ्या ताब्यात बाबांना येणार. भेटते सगळं आणि काही बाबांना मी बाय हँडल असं करू बोलते शकते मग. तोपर्यंत बॅग बाहेर घेऊन त्यासाठी येतेस रमाला का तू? काढून देणं फार बाबांकडनं गरजेचं आलीस. वाटत फ्रेंड्स असतं. आले अगं होते झाली का त्यामुळे तुझी बाबा तयारी? जरा बाहेर ते गेलेत टिफिन सुद्धा. वगैरे आणलंय बाबांच्या तुझ्यासाठी. बरोबरच आवर बाहेर आता गेलेत पटापट त्यामुळे घरात टिफिन कोणीच रस्त्यात नाहीये. खाऊन घे किंवा बाबांचा तिथे दुसरा गेल्यावर पार्ट सुरू खा. झालेला वेळ दिसतो वाचणार आणि ना तो गं. चांगलाच कुठे जाऊन रंगलेला दिसतो. थांबायचं, खायचं रमा आता वगैरे. मनातल्या आणि मनात आरोही विचार करेक्ट करते आणि पटकन म्हणते सगळं पोहोचशील. काही तुला व्यवस्थित कळतंय का? चाललंय. रमा एकंदरीत म्हणते मी थँक्यू निघते. मी सो कशाला मच. वेळ व्हायला किती घालवू. काळजी हो घेतेस जा तू आणि रेवा. जपून टेन्शन जाणे. आलंय. बॅग कधी एकदा घेतलेली आरोही असते. जवळ रेवाने जाते. टिफिन तिची दिलेलं काळजी असतं. घेते मोबाईल असं दिलेला झालंय बघ असतं. मला. आता तयार अजिबात होऊन काळजी आता करू रमा नको. मी निघालेली सगळं असते. काही हँडल बोलून ती करणार आता आहे. माझ्या चाललेली असते. पद्धतीने येस सगळं काही आता मॅनेज इथे करते निघून मी. गेली. तू आदर्श रिलॅक्स सून जा. म्हणून तिथे मी बाजी फक्त मारणार आरोही आणि कशी सगळे बरी काही होईल कर्तव्य त्याच्याकडेच लक्ष पूर्ण दे. करणार. कळतंय का सगळ्यांच्या तुला? नजरेत मीच फुल हिरोईन भरली. ठरणार. एवढे मी कसले अशी कपडे काय घेऊन वागणार आहे चालली की आहेस तू? सगळ्यांनी मला असं केलंय. रमासारखं काही सामान भरभरून तिकडेच प्रेम दिलं ठेवून दे. पाहिजे. आरोही माझंच तिकडे कौतुक म्हटल्यावर केलं पाहिजे. सारखं अशी जाणं काय येणं चालूच सिच्युएशन राहणार हँडल ना करते. एकदाची सुट्टीपर्यंत. निघून गेलेली मग असते काही सामान आणि तिथेच अख्खं ठेवेल घर म्हणून रेवासाठी जास्तीचं घेऊन रिकामं ठेवून चालली आहे. गेलेली असते. त्याच्या इथं रेवाला गडबड हाच नको. मग चान्स जास्तीचं हवा असतो सामान आणि तो घेऊनच तिने चालली आहे दिलेला मी. असतो. परत कशाला मित्रांनो हा नको भाग का? तर पण इथेच घेऊन संपतोय. पुढच्या भागात बाबांना काय होणार आहे भेटते अगदी आणि आपण बाबांना थोडक्यात बाय असं बघूया. बोलते. अक्षय तोपर्यंत आणि बॅग रमा आता बाहेर घेऊन एकत्र येतेस का आलेले तू? असतात. अक्षय बाबांकडनं आता रमाला आलीस. म्हणत फ्रेंड्स असतो आले होते. अॅनिव्हर्सरी त्यामुळे अशी बाबा काय जरा एन्जॉय बाहेर गेले. करायची अशी तर काय तुझ्या एन्जॉय बाबांच्या करायची ना बरोबरच बाहेर. आपल्याला त्यामुळे जणू घरात वर्षीच कोणीच लग्न नाहीये. झालंय आणि हा, फर्स्ट बाबांचा अॅनिव्हर्सरीच आपण दुसरा एन्जॉय पार्ट करायला सुरू आलो. झालेला अशी दिसतो एन्जॉय आणि तो करायची की चांगलाच सगळं काही रंगलेला भान दिसतो. विसरून जायचं. रमा कळतंय आता का तुला? मनातल्या
कमाल धमाल आपली आजची ही म्हणजे ही ट्रिप ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली पाहिजे. अधिक चांगल्या आणि उपयुक्त कॉन्टेंटसाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. त्यामुळे लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रमा म्हणते हो अक्षय, तुम्हाला वाटते आपण तसंच करू. सगळं काही असं प्लॅनिंग केलेलं असतं. नवीन ताजं लग्न झालंय असंच आपल्याला वागायचंय. छान असा ड्रेस घातलेला असतो. अक्षयला फार छान वाटतं आणि अक्षय आता हेवा सोबत फोनवर बोलत असतो. इतकं काम आहे, इतकं टेन्शन आहे, तुला काय सांगू मी. कठीण केस आहे ना, की काय करू आणि काही ना काही सुचत नाही. राहावं लागणार आहे असं वाटते. तेवढ्यात काहीच तो माणूस आलेला असतो. सर असं म्हटलेला असतो. अक्षय म्हणतो 1 मिनिट रेवाणी मॅडम आहे ना. बंद करतो फोन. इथून लगेच निघ. अजिबात काही बोलायचं नाहीये. रेवाणी ऐकलेलं असतं. तुम्ही आणि मॅडम. आता रेवाला शंका येते. तो माणूस आलेला असतो तो तुम्ही आणि मॅडम असं का म्हटला. आता अक्षयला टेन्शन येतं की मॅडमच्या या वाक्यावर मी रेवाला काय उत्तर देणार. रेवाला जर शंका आली तर सगळ्या प्लॅनचा पचका होणार. रेवा आता टेन्शन घ्यायला लागलेली असते आणि तिकडे अक्षयला टेन्शन आलेलं असतं की तो माणूस मध्येच येऊन बोललेला असतो की तुम्ही आणि मॅडम. जस्ट एवढंच वाक्य बोलला आणि बरोबर रेवाने ते ऐकलेलं असतं. अक्षयने त्याला लगेच घालवून दिलेलं असतं. बघू आता या वाक्याचा काय आणि कसा विचार करणार रेवा आणि कसं सगळ्यांना प्रश्न विचारणार आणि अक्षय सुद्धा एवढ्या मोठ्या संकटातून कसं बाहेर निघणार. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार हे बघूया आपण उद्याच. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. रेवासोबत फोनवर बोलत असतो. इतकं काम आहे, इतकं टेन्शन आहे, तुला काय सांगू मी. कठीण केस आहे ना, की काय करू आणि काही नाही काही सुचत नाही. राहावं लागणार आहे असं वाटतं. तेवढ्यात काही तो माणूस आलेला असतो. सर असं म्हटलेलं असतो. अक्षय म्हणतो 1 मिनिट रेवा आणि मॅडम आहे ना